कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारा येथे असलेल्या करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं, चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करतायत। त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती। त्यांनी इथं आंदोलन केलेलं होतं। मी त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की 2017 मध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून 92 लाख आणि काही रक्कम यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती, तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही। आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली। पीसीद्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील, नंतर सुप्रिंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नागेशकर, ते आर्किटेक्ट त्यांनी नेमले आहेत, ते त्या सर्व आणि आम्ही सर्वजण, मी जिल्हाधिकारी आणि विजयराव देणे आणि त्यांचे सगळे सहकारी, काही इतिहास संशोधक होते, ते सगळे उपस्थित होते। जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की 26 कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे। तिथे थोरल्या शाहू महाराजांची ही समाधी आहे आणि ही संपूर्ण परिसर हा राजघराण्याशी ताब्यामध्ये आहे आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशनही त्यांनी दाखवलं। तर ते उदयनराजे, खासदार उदयनराजेंना, आता सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजेंना ते दाखवून, पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणि काम चालू करणार आहेत। आम्ही त्यांना सूचना केल्या की तात्काळ 3% जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे, त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा, संरक्षित करा आणि मग तुमचा 26 कोटीचा जो आराखडा आहे तर ती काय लगेच होणार नाही। आणि काही इतिहास संशोधक सांगत होते त्या शिळा आम्ही शोधून काढल्या, त्याला वज्रलेप लावला वगैरे, ही बाब आता शासन हातामध्ये घ्यायची आहे। म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि 2-3 दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी, या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं, यांच्या शंका, त्यांच्या ज्या आहेत अपेक्षा त्या समजून घेऊन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा असं ठरण्यात आलं आणि बैठक समाप्त झाली। आम्ही हे गांभीर्याने घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नजरेसमोर आलेली आहे। जयशिवराव पवार इतिहास संशोधक यांनी जे करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते, पन्हाळगडावर राजधानी करून कशा पद्धतीने मोगलाची लढाई दिली, हे वाचल्यानंतर आम्ही फार प्रभावित झालो। करवीर संस्थापिका ताराणी माई साहेब यांच्याबद्दल आमचा आदर फारच वाढलेला आहे। त्याबद्दल आता आम्ही समाधी होईपर्यंत थांबणार नाही।